जीवनामध्ये सगळं आपल्याच प्लॅनप्रमाणे होईल असं नसतं बरं का. कधी गॅस संपतो, कधी अचानक पाऊस येतो, कधी कधी आपल्या घरासमोर नवीन संधी येते. आज गॅस संपला म्हणून शेगडी पेटवली आणि तेवढ्यात दारासमोर उसाच्या रसाची गाडी आली बरं का. पावसाचं वातावरण आणि दारात उजेड देणारा लाईटीचा खांब जणू काय सांगत होता, अडचण कितीही येऊ द्या, पण तुम्ही थांबू नका. त्यातूनच नवीन मार्ग शोधा. आपल्या हातात फक्त काम नसतं, प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता आटोटे माझे न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही लाईटीवरची शेगडी 2 वर्षापूर्वी आम्हाला गिफ्ट भेटली होती दुकानामध्ये. ती आम्ही तिचं काही यूज केलं नाही, फक्त आणली तेव्हा आम्ही चालू केली आणि ओंकारने चहा बनवला आणि दूध गरम करून बघितलं, मला कशी चालती कशी नाही बघूया म्हणून. नंतर मग आम्ही पॅक केली आणि तशीच ठेवून दिली. नंतर काढलीच नाही, पण त्याचा आता उपयोग झाला. कुठली गोष्ट कधी उपयोग येईल हे काही सांगताच येत नाही. म्हणलं हिचं काही गरज नाही, गावाकडे पाठवून देणार होतो आम्ही, नाही का. गावाकडे लाईटीला वगैरे लाईट बिल येत नाही जास्त, त्याच्यामुळे म्हणलं गावाकडे द्या पाठवून. आपल्या इथं खूप लाईट बिल येतं आम्हाला तर, फिल्टरमुळं, पाण्याच्या फिल्टरमुळं, बाकी भाडेकरूमुळं खूप लाईट बिल येतं. त्याच्यामुळे आम्ही लाईटीवरची वस्तू जास्त यूज करत नाहीत. हिटर वगैरे पण नाहीत करत. फ्रीज पण बंदच आहे आमचं. तसं तर फ्रीज बंदच असतं, आम्ही फ्रीजचा उपयोगच करत नाहीत. त्याच्यामुळे फ्रीज तर बंदच आहे. माठातलं पाणी वगैरे पितो. आणि भाजीपाला ठेवायची तर गरजच नाही. 8 दिवसाला भाजीपाला असतो, 4 दिवसालाच बाजार असतो. त्याच्यामुळे फ्रीज बंदच नाही. तरी फ्रीजमधलं म्हणतात खाऊ नाही का जास्त. भाज्या ठेवल्या ना आपण 8 दिवस तशाच भाज्या ठेवतो आणि त्याच करतो. त्याच्यामुळे मी फ्रीज बंदच करून ठेवलं. कधीतरी अधूनमधून चालू करते, कारण की बंद पडू नये म्हणून. बघा किती छान पापड भाजतात ह्याच्यावर शेगडीवर, आणि एकदम हॉटेलसारखे पापड झाले बरं का. मसाला पापड करायसाठी खूप छान आहे. थोडा रुंद पाहिजे होता पापड, थोडा मोठा पाहिजे होता. मस्त छान मसाले पापड होतं, पण ती एक साईजच आहे ना, सगळी मशीनमधून करून आणल्यामुळं. आणि एक वाकडा बिकडा काहीच होत नाही. एकदम छान असे पापड भाजले जातात हे शेगडीवर. मुलांचं झालं आहे आपलं, आणले की शेगडी चालू केली की झालं पापड. मला आजच उद्घाटन केलं शेगडीचं. पूजा वगैरे काय केली नाही, म्हणलं पाडव्या दिवशी पूजा करावं त्याची. आणि चाललं यांचं काढले की पहिले पापड भाजून. म्हणलं होतं चहा करू, तर नाही म्हणले आम्हाला मसाला पापड खायचा. म्हणलं पण करा मग. मी 1-2 पापड भाजले. नंतर ओंकारने भाजले, प्रज्वल म्हणलं मला पण भाजायचे. मग तो पण भाजायला उभा राहिला. आणि एवढं काय करंट वगैरे लागायची भीती नाही मला. पहिली खूप भीती वाटायची ह्या शेगडीची, म्हणून मी नको म्हणलं आपल्याला यूज करायला ठेवून दिली होती. आणि आता तिचं बघा गरज पडली. आता गॅसचा एवढे प्रॉब्लेम झालेत ना, एवढा महाग झाला गॅस, एकतर भेटत पण नाही आणि भेटत तर नाहीच. आणि काय करायचं मग, संपलं तर काय करायचं. त्याच्यामुळं इकडं भाज्या वगैरे चहा करता येतो आपल्या शेगडीवर. भाज्या भाकरी पण होतात ह्याच्यावर लोखंडी वगैरे तवा ठेवून, आणि त्याला स्टँड पण आहे बघा. त्याच्यामुळे ते चिटकायची वगैरे खाली गरज नाही. आणि दूध तर इतकं छान तापतं, चहा वगैरे मस्त होती. हे असे झाले मसाले पापड. आमचे पापड भाजून तयार झाले बघा. जणू का चुलीवर भाजले असे मस्त छानपैकी. गॅसवर असे भाजत नाहीत. गॅसवर पापड करपतात बघा भाजताना. ओंकारला तर तळून आवडत नाहीत, भाजूनच आवडतात. तेलकट पदार्थ नको वाटतात त्याला, असे भाजलेले वगैरेच आवडतात. त्याच्यामुळं शेगडीवर ही शेगडी खूप छान आहे पापड्या भाजायला. ज्वारीच्या बाजरीच्या पापड्या असतात बघा गावाकडे, त्या पापड भाजायला खूप छान आहे ही शेगडी. मला तर आता ओंकार तर म्हणे ठोस नको, राहू दे आपल्याला पापड भाजायला छान आहे, नाही का. वरच्यावर जास्त काय लाईट पण लागत नाही हिला, कमीच लाईट लागते. ह्या शेगडीचा उपयोग झाला आता गॅसच्या प्रॉब्लेममध्ये. गॅस नाही भेटला तर काय करायचं मग, शेगडीत आहे ना आपल्याकडे, त्याच्यावर आपण वरण भात करू शकतो, भाज्या करू शकतो, भाकरी पण करता येतात, चपाती पण करता येतात, सगळं बसतं त्याच्यावर. म्हणजे तवा बसतो, कढई बसती. आणि कुकरचं नाही माहिती मला, कुकर उडलं म्हणजे कुकरचं पाणी बिनी पडतं ना, असं कधी कधी शिट्टी झाली ना, तर कुकरचं नाही सांगता येत. पण आपण असं डाळी वगैरे शिजवू शकतो, भात वगैरे छान मसाला भात वगैरे करू शकतो ह्याच्यावर, जिरा राईस. खूप छान शेगडी. आम्हाला काय वाटलं, मला तर वाटलं ही काही उपयोगाचीच नाही, आपल्याला काही गरज नाही पडणार हिची. पण बघा ती आत्ता गरज पडली त्या शेगडीची. कधी कुठली गोष्ट कामाला येईन, उपयोगाला येईन ही सांगताच येत नाही. मस्त प्रज्वलने पापड वगैरे भाजले आणि बसलाय खात. त्याला पण आवडलेत. तेलकट नाही काय नाही, मस्त छानपैकी कांदा वगैरे कट केला. आणि कांदा कोथिंबीर सगळं होतं मसाला पापडसाठी. पण ते नंतर लाईट नव्हती ना, लाईट गेली होती. मग हे सगळं भाजले पापड वगैरे टेरेसवर घेऊन गेले पोरवरती, मस्त चटई वगैरे टाकली. आणि मी नाही गेले. मग नंतर मग इथं पाण्याचं पण बघावं लागतं संध्याकाळी. आणि
नंतर लाईट गेल्यावर तर ना खाली थांबावं लागतं पाणी द्यायला लोकांना, फिल्टर म्हणजे चावीने पाणी द्यावं लागतं. लॉक लॉक खोलून कॉक सरळ करून म्हणजे द्यावं लागतं लाईट गेल्याच्या नंतर. मग हे गेले सगळे दोघंच गेले एवढे पापड घेऊन वरती टेरेसवर. मस्तपैकी पापड वगैरे खात बसले आणि छानपैकी मसाला पापड तयार केला, कांदा लसूण मसाला वगैरे टाकून, त्याच्यावर कोथिंबीर शेव बिव काय काय असतं ते नाही असं काहीतरी करायचं मुलांना नाही का. प्रज्वल मला भाजायचं, तर म्हटलं भाज बाबा. मग किती छान भाजतोय तो पण, जसं आम्ही केलं तसं करतोय. मुलांना पण प्रज्वलला मला चहा वगैरे करायचं शिकतो बी मग नाही का. आम्हाला कधी कंटाळा वगैरे आला तर चहा करून देता येईल नाही का. तर त्याला चहा गॅस वगैरे नको वाटतं लहान मुलांना गॅसला वगैरे हात लावायला. नंतर आलं होतं आमच्या तर पाण्याचं टँकर. पाण्याचा तर एवढा प्रॉब्लेम झाला आहे ना, आता गेल्या वर्षी नव्हता एवढा, पण ह्या वर्षी खूप प्रॉब्लेम आला. सगळीकडे टँकर सुरू झालेत. दुपारचा टँकर पाणी घेऊन आला तर 2 टँकर रोजचे लागायला लागले आम्हाला. आणि एवढं छान वाटा आम्ही बनवलेला सिमेंटचा रोड वगैरे झाल्यानंतर सगळं खांदून ठेव. आज दिवसभर सगळं खांदलं तिथं. लाईटीचा खांब साईडला उभा केला ना, आता लाईट येईल बघा. आता पाडवा झालं की मस्त छानपैकी उजाड पडेल बघा. किती मोठा असा खांबा. आणि इथं साईडला आमचं अशोकाचं झाड, हे पारिजातकाचं झाड एवढं मोठं. आणि इकडं आमची इथे पुढं समोर 4 व्हीलर पण लावलेली आहे. आणि त्याच साईडला इथं लाईटीचा खांबा. मग आमच्या दारासमोरच आला की छान उजेड पडेल संध्याकाळी, मस्त वाटेल, फ्रेश वाटेल. आणि छोटे आमच्या दारासमोर होता लाईट, पण ह्याचा कसा मोठा लाईट छान वाटतो, प्रकाश खूप जास्त असतो. हे आमचं घर, छोटंसं घर आमचं. आणि अशोकाचे झाडं बघा किती उंच उंच गेलेत. पार घराला 3 मजली घर आहे ना, तिथपर्यंत जाऊन टेकलेत अशोकाचे झाड. 3 झाडं समोर लावलेत. इकडच्या साईडला आहे दुसरं सोचं वगैरे झाड आहेत. गुढी उभा केल्या दिसेल बघा तुम्हाला नंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये. हे समोर बदामाचे वगैरे झाडं, समोर स्कूटी लावली सावलीला. नंतर आली ऊसाची गाडी, ऊसाच्या रसाची गाडी. आता दारोदार फिरायला लागले म्हणल्यावर प्रज्वल काय ऐकतोय का. क्लासला जायचं होतं पण तो मला आता ते काका लांब पुढे गेले होते, त्यांच्या मागं पळत गेला आणि त्यांना रिवर्स घेऊन आला. चला मला आम्हाला ऊसाचा रस पाहिजे म्हणून त्यांना रिवर्स परत घेऊन आला. असा प्रज्वल पायात चप्पल नाही काही नाही, असंच पळत गेला. लांब गेली होती गाडी. त्याने आवाज ऐकला की नाही मला रस प्यायचा ना. असं आणला ना बाहेरून कधी पिणार नाही पूर्ण ग्लास, हाफ पेणार. पण आज त्याला दारात आलं जरा वेगळंच वाटायला लागलं. मला द्या आम्हाला 2 ग्लास. मी आणि तोच होतो घरी, बाकीचं तर काय कोणी नव्हतं घरी. मला जा आपल्याला 2 ग्लास ऊसाचा रस घेऊन ये. मग ते काका परत आले आणि आम्ही घेतले 2 ग्लास आणि त्यांना भरपूर गिऱ्हाईक आलं. तिथं थांबले ना सगळे, जे दुकान आमच्या शेजारीच किराणा दुकान आहे, तिथं जेवढे दुकानात गिऱ्हाईक होते तेवढे सगळ्यांनी. ऊन होतं ना, तरी पण 3:30 वाजले होते. आणि आज आभाळ आलं ना, पावसाचं खूप वातावरण झालं आणि छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. पाऊस सुरू झाला का इतकं आधी ऊन आणि गरमीने खूप असं पाणी पण नाही बोरला नाही का. पाऊस थोडाफार आला तर तेवढंच बोरला पाणी तरी येण्याचा आनंद वाटत होता, पण पाऊस आलाच नाही. वाट बघितलं, 2-4 थेंब वगैरे आले, पण कुठं पडला असेल. गार हवा सुटली होती. पण आमच्याकडं एवढा प्रॉब्लेम झाला ना पाण्याचा, वाटत होतं पाऊस यायला पाहिजे थोडासा, पण नाही आला. बघूया 2-3 दिवस सांगितलाय पाऊस. एखादा जरी आला तरी बोरला पाणी वाढेल. आणि हे काका काढत होते ऊसाचं. मग एकाच ऊसामध्ये 2 ग्लास रस निघला. त्याच्यामध्ये लिंबू टाकला, अद्रक टाकली आणि पायनॅपल पहिल्यांदाच बघितलं मी. त्यांनी पायनॅपल पण थोडंसं पायनॅपलचा पण तुकडा टाकला. मी कधीच नव्हतं बघितलं ऊसाच्या रसामध्ये पायनॅपल टाकतात म्हणून. तरी पण काकांना विचारलं तर ते म्हणले छान लागतंय म्हणून टाकतो. तो प्रज्वलने घेतलं 1 ग्लास. हे काय मागं दिदी वगैरे थांबल्या सगळ्या रस घेण्यासाठी. नाही तर गेली होती ती गाडी. प्रज्वल गेला पळतच, त्यांना वापस घेऊन आला. त्याच्यामुळं मग सगळ्यांना भेटला. मला पण द्या, म्हणजे आम्ही दोघांनीच घेतलं, बाकीचं तर कोण नव्हतं घरी. म्हणलं चला दोघाला 20 रुपयाला ग्लास, बाहेर 30 रुपयाला वाटतं. हे आमचं घर बघा. गॅसचा किती प्रॉब्लेम नाही. एजन्सीमध्ये जाऊन रिटर्न आलेत, कारण की ते म्हणले आमच्याकडे गॅस भेटू शकत नाही. आणि बुक केलेला गॅस आहे त्यांनी, तरी पण गॅस दिला नाही. ते म्हणले तुमच्या घरी जेव्हा गाडी येईल तेव्हा घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. तोपर्यंत बाय बाय.